किरण, पंतप्रधानांनी सुद्धा काटकसरीचं आवाहन केलं होतं आणि त्यानंतर आता पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये वाढ झाली। नाशिककरांच्या काय प्रतिक्रिया आहेत? कल्याणी, मागच्या काही दिवसांपासून खरं तर डिझेल आणि पेट्रोलची कमतरता आहे नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा भासवतोय। खरं तर अगदी 2-3 दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिझेल आणि पेट्रोल हे कमीत कमी वापरा अशा पद्धतीचं जे आव्हान केलेलं होतं। आखाती देशांमध्ये जे एकूणच संघर्षाची परिस्थिती आहे, खरं तर त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही परिस्थिती आपल्या देशामध्ये हे निर्माण झाल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। आज नाशिकचा जर आपण विचार केला तर नाशिकमध्ये डिझेलचे दर जे आहेत ते 107 रुपयेपर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्याच पद्धतीने पेट्रोल दर सुद्धा 94 रुपयेपर्यंत हे गेल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। 3 रुपयांनी दर जे आहेत ते डिझेल आणि पेट्रोलचे हे नाशिकमध्ये सुद्धा वाढलेले आहेत आणि आगामी काळामध्ये आणखीन डिझेल आणि पेट्रोलची जी आहे ते कमतरता भासू शकतो अशाही पद्धतीची भीती जी आहे ते डीलर्सकडनं व्यक्त केला जातोय आणि त्यामुळेच नागरिकांनी जास्तीत जास्त जे आहे ती ईव्ही गाडींचा सुद्धा वापर करावा असंही आवाहन जो आहे तो प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेला आहे। पण एकूणच या सगळ्या भाववाढीवरती नाशिककरांची मात्र नाराजी आहे। हे सगळं भाववाढ कमी करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत अशा पद्धतीची मागणी आता एकूणच नागरिकांकडनं जे होताना आपल्याला बघायला मिळतोय। खरं तर याआधीच महागाई जी आहे ते उच्चांकी वाढलेली आहे, महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, त्याचा झळ नागरिकांना बसत असताना आता पेट्रोल आणि डिझेलचे सुद्धा दर वाढलेले आहेत आणि त्यामुळे सरकारने लवकरात लवकर या सगळ्या गोष्टीमध्ये जे हस्तक्षेप करून हे भाववाढ जे आहे किंवा हे दर जे आहे ते कमी करावेत किंवा कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत अशा पद्धतीची मागणी नाशिकमधून जे होताना आपल्याला बघायला मिळते। नक्कीच एकीकडे आंतरराष्ट्रीय तणाव आहे, कच्च्या तेलाचे भाव वाढलेले आहेत आणि त्यामुळे त्याचा परिणाम आता भारतात पाहायला मिळतोय। पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले आहेत, त्यामुळे आता सरकार नेमकं काय करतं, पुढच्या काळात काही पावलं उचलली जातात का, याकडे आपल्या सगळ्यांचंच लक्ष असणार आहे। सगळ्या प्रतिनिधींचे धन्यवाद।